Hello friends, welcome to UGC NET December 2025 पेपर 1 सिरीज विथ अर्चना's टीचिंग हब. या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत कंप्लीट पेपर 1चे ऑल 10 युनिट. लँग्वेज असणार आहेत इंग्लिश प्लस मराठी म्हणजेच बायलिंग्वल कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. डेली 30 मिनिट्स व्हिडिओज आपल्याला या चॅनलवरती उपलब्ध होतील. तसेच PYQ प्लस कन्सेप्ट प्लस ट्रिक्स ही असणार आहे. आज आपण पार्ट 1 मध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड हे युनिट सुरू करणार आहोत. यामध्ये टीचिंगचे नेचर, ऑब्जेक्टिव्ह्ज आणि लेवल्स व मागील वर्षाचे PYQ विथ एक्सप्लॅनेशन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मीनिंग ऑफ टीचिंग. टीचिंग म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लर्निंग घडवून आणण्याची प्रक्रिया. टीचिंग इज बोथ अँड आर्ट अँड सायन्स. इट नीड्स स्किल्स म्हणजेच स्किल्स आर्ट अँड प्लॅनिंग इज सायन्स. टीचर इज अ फॅसिलिटेटर नॉट अ डिटेक्टर. आता आपण ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग बघूयात. नंबर 1 नॉलेज ट्रान्समिशन म्हणजेच विद्यार्थ्यांना माहिती देणे हे एक टीचिंगचे ऑब्जेक्टिव्ह आहे. नंबर 2 अंडरस्टँडिंग अँड ॲप्लिकेशन. लर्नर कंटेंट प्रॅक्टिकली म्हणजे ते प्रॅक्टिकली कसे वापरायचे हे टीचिंगमध्ये शिकवले जाते. नंबर 3 स्किल डेव्हलपमेंट. ॲनालिटिकल, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग हे आपल्याला टीचिंगद्वारे कळते, समजते. नंबर 4 ॲटिट्यूड अँड व्हॅल्यू बिल्डिंग. टीचिंगचे हे एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. मॉरल, इमोशनल अँड सोशल ग्रोथ करणे यामध्ये येते. आता आपण लेवल्स ऑफ टीचिंग बघूयात. लेवल्स ऑफ टीचिंग या 3 आहेत. यामध्ये मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. मेमरी लेवल ही हर्बर्ट यांनी दिली. यावरती मेन फोकस हा रिकॉल करण्यावरती असतो. लर्नरचा रोल यामध्ये पॅसिव्ह असतो आणि एक्झाम्पल रूट लर्निंग. यामध्ये रूट विद्यार्थ्यांकडून फक्त पाठ करून घेतले जाते, त्याचा अर्थ ते एक्सप्लेन यामध्ये केलेले नसते. मेमरी लेवल ही एक खालच्या स्तर म्हणजे लो लेवलची टीचिंग आहे. नंबर 2 अंडरस्टँडिंग लेवल. अंडरस्टँडिंग लेवल ही मॉरिसन यांनी दिली. याचा फोकस आहे कम्प्रिहेन्शन. लर्नर हा ॲक्टिव्ह असतो. एक्झाम्पल प्लॅनिंग अ कन्सेप्ट. यामध्ये रिलेशनशिप बिल्ड करणे, अंडरस्टँडिंग यावरती फोकस असतो. रिफ्लेक्टिव्ह लेवल ही हंट यांनी दिली. फोकस आहे रिझनिंग. लर्नर हा इंडिपेंडंट असतो आणि एक्झाम्पल क्रिटिकल थिंकिंग. फॅसिलिटेटरचा रोल यामध्ये मायनर असतो. यामध्ये विद्यार्थी हायेस्ट लेवलला असतो. रिफ्लेक्टिव्ह लेवल ही एक हायेस्ट टीचिंग लेवल आहे. यामध्ये PhD करणारे विद्यार्थी आता आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ इफेक्टिव्ह टीचिंग बघूयात. म्हणजेच इफेक्टिव्ह टीचिंगसाठी कोणते वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे ते आपण यामध्ये बघूया. नंबर 1 टीचिंग इज इंटरॅक्टिव्ह. म्हणजे टीचिंग ही एक इंटरॅक्टिव्ह प्रोसेस आहे. नंबर 2 प्लॅन्ड अँड सिस्टमॅटिक. टीचिंग ही एक सिस्टमॅटिक आणि प्लॅन करूनच होत असते. गोल ओरिएंटेड. टीचिंग करण्यासाठी एक गोल असणे महत्त्वाचे आहे. लर्नर सेंटर नॉट अ टीचर सेंटर. इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये लर्नरला सेंटर ठेवूनच टीचिंग केली जाते. यामध्ये टीचर सेंटर नसतात. प्रमोट इव्हॅल्युएशन अँड फीडबॅक. इफेक्टिव्ह टीचिंग होण्यासाठी फीडबॅक हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इव्हॅल्युएशन करणेही गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्याला टीचिंग इफेक्टिव्ह झाली आहे की नाही हे कळते. आता आपण PYQs प्लस एक्सप्लॅनेशन बघूयात. नंबर 1 द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग. टीचिंगचे मेन ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत? नंबर 1 टू ट्रान्समिट नॉलेज. B टू हेल्प स्टुडंट लर्न. C टू कंडक्ट एक्झाम. टू डेव्हलप क्युरिओसिटी. आन्सर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू हेल्प स्टुडंट लर्न. Explanation. Teaching aims to facilitate learning, not mere instructions. म्हणजे यामध्ये टीचिंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह असते की लर्नरला हेल्प करणं म्हणजे स्टुडंटला हेल्प करणं, नॉट अ फॅसिलिटी इन्स्ट्रक्शन.
फक्त इन्स्ट्रक्शन देणे गरजेचे नसते, तर विद्यार्थ्यांना त्यामध्ये मदत करणेही महत्त्वाचे असते. नंबर 2, रिफ्लेक्टिव्ह लेव्हल टीचिंग फोकस ऑन. रिफ्लेक्टिव्ह लेव्हल ही कशावरती फोकस करते? नंबर 1, अंडरस्टँडिंग. नंबर 2, मेमरी. नंबर 3, क्रिटिकल थिंकिंग. नंबर 4, रिकॉल. रिफ्लेक्टिव्ह लेव्हल टीचिंग फोकस ऑन क्रिटिकल थिंकिंग. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग डेव्हलप्स रिझनिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. क्वेश्चन नंबर 3 बघूयात आपण. टीचिंग इज कन्सिडर्ड अन आर्ट बिकॉज. A option, it require creative expression. B, it is mechanical. C, it develop only on syllabus. D, it needs no skill. Teaching is a considered an art because it require creative expression. Question number 4, who propound the concept of reflective level of teaching? A. Morrison, B. Hunt, C. Herbert and D. Burner. आन्सर इज हंट. आत्ताच आपण बघितलं होतं की रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग ही हंट यांनी दिली. क्वेश्चन नंबर 5, मेमरी लेवल ऑफ टीचिंग इज. ए ऑप्शन थॉट बेस्ड, बी ड्रिल बेस्ड, सी रिसर्च बेस्ड आणि डी रिफ्लेक्टिव्ह. आन्सर इज बी ड्रिल बेस्ड. मेमरी लेवल ही एक ड्रिल बेस्ड असते. थॉट बेस ही एक रिफ्लेक्टिव्ह लेवल यामध्ये येतं. रिसर्च बेस, रिफ्लेक्टिव्ह लेवल. क्वेश्चन नंबर 6, विच लेवल ऑफ टीचिंग इज मोस्ट सुटेबल फॉर बिगनर्स. म्हणजे बिगनरसाठी कोणती लेवल सुटेबल आहे? ए ऑप्शन मेमरी लेवल, बी ऑप्शन अंडरस्टँडिंग लेवल, सी ऑप्शन रिफ्लेक्टिव्ह लेवल. आन्सर इज बिगनरसाठी ए म्हणजेच मेमरी लेवल सुटेबल आहे. रिफ्लेक्टिव्ह लेवल ही एक हायेस्ट लेवल आहे. यामध्ये PhD करणारे विद्यार्थी, टीचरचा रोल हा मायनर असतो. क्वेश्चन नंबर 7, टीचिंग इज बेस्ट डिस्क्राइब ॲज. वन वे कम्युनिकेशन, बी इंटरॅक्टिव्ह प्रोसेस, सी मेमोरायझेशन, डी टेस्ट प्रॅक्टिस. आन्सर इज बी इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. टीचिंग इज अ बेस्ट इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. आपण आत्ताच बघितले होते. क्वेश्चन नंबर 8, which of the following is not a characteristic of good teaching? गुड टीचिंगसाठी ए ऑप्शन प्लॅन, बी टीचर सेंटर, सी इंटरॅक्टिव्ह आणि डी मोटिवेटिंग. तर प्लॅनिंग, इंटरॅक्टिव्ह, मोटिवेटिंग हे गुड टीचिंगचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. तर टीचर सेंटर हे नॉट म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक नाही आहे. या ठिकाणी लर्नर सेंटर असते तर ते त्याचे कॅरेक्टरिस्टिक आले असते. त्यामुळे आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 9, द रिलेशनशिप बिटवीन टीचिंग अँड लर्निंग इज. इंडिपेंडंट, बी कॉम्प्लिमेंटरी, सी अपोजिट आणि डी अनरिलेटेड. आन्सर इज बी कॉम्प्लिमेंटरी. क्वेश्चन नंबर 10, द हायेस्ट लेवल ऑफ टीचिंग इज. ए ऑप्शन रिफ्लेक्टिव्ह, बी ऑप्शन अंडरस्टँडिंग आणि सी मेमरी आणि डी ॲप्लिकेशन. तर हायेस्ट लेवल ऑफ टीचिंग इज रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि लोएस्ट म्हटलं तर सी म्हणजेच मेमरी लेवल. क्वेश्चन नंबर 11, टीचिंग इज अ सोशल ॲक्ट बिकॉज. ए ऑप्शन इट इन्व्हॉल्व इंटरॅक्शन अमंग पीपल, बी इट हॅपन्स इन आयसोलेशन, सी इट डिपेंड ऑन टेक्नॉलॉजिकल ओनली, D, it has no communication. Answer is A, it involves interactive among people. म्हणजे टीचिंग एक सोशल ॲक्ट आहे कारण ते इंटरॅक्शन घडून आणते व्यक्तींमध्ये. क्वेश्चन नंबर 12, इफेक्टिव्ह टीचिंग इन्क्लूड. नंबर 1 मोटिवेशन प्लस फीडबॅक, नंबर बी मेमोरायझेशन, सी पनिशमेंट. आन्सर इज ए मोटिवेशन प्लस फीडबॅक. इफेक्टिव्ह टीचिंगसाठी मोटिवेट करणं आणि फीडबॅक ही खूप महत्त्वाचा असतो. क्वेश्चन नंबर 13, द की एलिमेंट ऑफ गुड टीचिंग इज. ए ऑप्शन स्टुडंट्स पार्टिसिपेशन, बी स्ट्रिक्ट डिसिप्लिन, सी लेंदी लेक्चर, डी नोट्स डिटेक्शन.
आन्सर इज स्टुडंट पार्टिसिपेशन. द की एलिमेंट ऑफ गुड टीचिंग की विद्यार्थ्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आन्सर इज ए ऑप्शन. Question number 14. The teacher evaluates students mainly to A. Compare with others, B. Improve learning, C. Fail weak student, D. Maintain record. Answer is B. Improve learning. Question number 15 आणि लास्ट क्वेश्चन आपला. व्हॉट इज द पर्पज ऑफ रिफ्लेक्टिव्ह टीचिंग? ए. हॅबिट इन्फॉर्मेशन, बी. प्रमोटिंग लॉजिकल रिझनिंग, सी. रूट लर्निंग आणि डी. मेमरी रिटेन्शन. आन्सर इज बी. प्रमोटिंग लॉजिकल रिझनिंग. रूट लर्निंग हे मेमरी लेवलमध्ये येते आणि लॉजिकल रिझनिंग हे रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये. आन्सर इज बी. प्रमोटिंग लॉजिकल रिझनिंग. आपण एकदा क्विक रिकॅप घेऊयात. टीचिंग इज फॅसिलिटेटिंग लर्निंग. 3 लेवल्स ऑफ टीचिंग: मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. आणि टीचिंगचे ऑब्जेक्टिव्ज आहेत नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड. इफेक्टिव्ह टीचिंग इज प्लॅन्ड, लर्नर सेंटर आणि गोल ओरिएंटेड. तर मित्रांनो, आज आपण पार्ट 1मध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड हे यावरती आपण बघितले, त्याचे नेचर, ऑब्जेक्टिव्ह आणि लेवल्स ऑफ टीचिंग. इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे फक्त शिकणे नाही तर शिकण्यास प्रेरणा देणे. आपण पुढच्या भागामध्ये टीचिंगचे लर्नरचे कॅरेक्टरिस्टिक आणि टीचिंग एड्स बघूयात. तोपर्यंत शिकत राहा, म्हणजे कीप स्टडिंग स्मार्टली, स्टे कॉन्फिडंट. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.